कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी कराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपली प्रश्नाची प्रत आणि आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी शाहिरांनी घेऊन यायचं. तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार तू तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार तू शेरनी शिकारी मी भाबडा तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे. मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायले राज आहे तुमचं माझं नात. मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायले राज आहे तुमचं माझं नात. हे मायले राज आहे तुमचं माझं नात. आणि म्हणून अरे माय बापा तुझ्या चरणात मग हीच माझी मानवंदना. हे माय बापा तुझ्या चरणात अरे हीच माझी मानवंदना. स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता
मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुखसाई नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुखसाई नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा औचित्य साधून शक्ती आणि तुला असा नादाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ तसेच कलगीतुला समाज उन्नती मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुखसाई नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्या आई सुखसाई नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाख त्यांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सुंग फार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणून अगदी थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. म्हणून त्या गीत गाताना सदा सदा गीत गाताना मी माझे देहभान हरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे अहो मी अक्षर म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं ही नौका जीवनाची ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 बघा अहो वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली. धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली. ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली
वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली नाही जाऊ दिला जन्म माझा वाया धरणी शिरावरी कृपेची छाया हो नाही जाऊ दिला जन्म माझा वाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया अरे आहे माझ्या पाठी तिची सावली आहे माझ्या पाठी मायेची सावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली तुझ्या उपकाराची ठेवीन मी जाण हरण कंठामध्ये तूच माझा प्राण हो तुझ्या उपकाराची ठेवीन मी जाण हरण कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण अरे घाली ताम सादर हा केला धावली ही घाली ताम सादर हा केला धावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली
गजानन महाराज गावदेवी आले बजरंग बली कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू मस्ताक अखंड सदानंद घराण्याचा विजय आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे काय लक्ष असावं माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त म्हणून म्हणायचं बघा भुवनपणे माझा सपना आहे बुवा आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान ठेवून कार्यक्रम कुणीकडे तरी बुवा भरकडत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय गराट्यानो म्हणून सांगतोय आधी तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा संडेचा वार आहे तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचं नाही म्हणून तुम्हाला आज सगळा शाकाहारी देतोय आणि म्हणून मित्रांनो बघा आधी माईचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत मी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्त जनाला आलेले आहे आणि म्हणून हा अजाण बावणार अरे डोळे लावून बसताय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं की बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा हुलवाहे मंजूर मारा तुमचा हाता हातात घेऊ आणि निवड का अरे नय्यो लगता दिल ते बिना
बहरून आला देवा अरे निसर्ग हसारा मला काहीचा फुलवाहे तो मंजूर वारा महाजन पावर बापाला काय म्हणतोय अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा 1 2 3 4 बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता उदवागे मंजूर वारा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणाये दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा सजली बघा ही अंबर धरती चढवून या हसावाज चढूनिया हसात चढूनिया हसात आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज नंदो गणराज नंदो गणराज अहो येणार तो गणराज ये सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा गवनामाचा हा छंद मजला घडावा तुझ्या विना हे सारा जग सुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना हे सारा जग सुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा हे त्रिखंडात हा गाजे देव महिमा तुझा हा थोर तुझा हात तुझा हात आणि अर्पण करतो मन मंदिरी शब्द सुमनाचा हार हा शब्द सुमनाचा हार तव नामाची गोडी लागू दे तनाला तव नामाची गोडी लागू दे तनाला साथ राहू दे तुझी ही क्षणोक्षणाला सौख्य लाभू दे राजेशाच्या जीवना
स्तवन आणि गान झालेला आहे. कार्यक्रमाला उशीर बराचसा होतोय आणि मी वेळेला महत्व देणारा माणूस आहे. मला 5 मिनिटं भले कमी भेटू देत, पण समोरच्या मोहरा पण चान्स भेटला पाहिजे. मी त्यांना 2 दिल्या तर त्यांनी मला 4 देऊ द्या, पण तो त्यांना वेळ तेवढा मिळाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. हा नक्की या ठिकाणी कोकणातील युट्यूबवर आयोजित शक्तितुरा मित्रांनो 5 जुलैला याच रंगमंचावरती ठीक रात्री 8 वाजता स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि तुरीवाली शाहीर देवेंद्र चिमनबुवा असा हा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माझे मित्र चंदनदादा दर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की मित्रांनो युट्यूबला जी माझी गवण आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले, निश्चित दुसऱ्या बारीत या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण होईल. 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन आणि गान झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं शक्तितुऱ्याची रंगत तर मजा म्हणतात ती गवळणीपासून. तुम्हाला झोप आले काय हो? झोपल्या काय हो? थंडी वाजते, गोवांची उडवतो, तुम्हाला वाजते काय सांगा? हा गलपाटू नका तुम्ही गलपाटलो की गोवा गलपाटला लिहून ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी गवळ गातोय. गोवाला पण एक माझं सांगणं आहे गोवा, तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी गोवा आज ठरून जाणार आहे. आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवळ मित्रांनो तुम्ही अजरामर केली. आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी कराटे गोवाना गोड प्रेमाचा विषय गोवा तुमच्यासाठी घेऊन आलोय. राधा या गवळणीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर गोवा तुम्हाला तुमच्या वारीमध्ये येऊन द्यायचं आहे. आणि म्हणून विषय माझ्या गवळणीचा कसा आहे लक्ष असावं. सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी. अरे ही स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी. मग जग वेगळी आहे कान्हा, अरे तुझी न माझी प्रेम कहाणी. मग तुझ्याच साठी कान्हा, अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा आहे दिवाणी. आणि म्हणून खाया देते कान्हा तुला, अरे मी माझ्या माठातल दही दूध लोणी. म्हणून बघा कान्हा ए सावल्या तर कुठल्या अंगाला आहे हो? डाव्या बाजूला सावले आहे कुठं? म्हणून म्हणते बुवा बघा अरे तुझे ना देखूं तो मुझे आता नहीं, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं. कहीं मुझे जाए हुआ तो नहीं है. लिहून घ्या तुमचा हातात पण घ्या पेन आणि सोबत घडवून पण घ्या. म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो सूरज हिरंडे देखील त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचे बुवा मी राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. हो बघा कानाची भोगा उडी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतो की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. मग तुझ्या वाचून करमेना, अरे हे सांगू मी कुणाला. मग तू येऊन सांग अरे आज या जगाला
युगानुयुगात उलटून गेली. भले मी लग्न त्या आधी केलं, पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस? तुझं आणि माझं नातं त्या गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या गवणीतून. आणि तुम्ही नावाजलेले मोठे बुवा आहे ना, बुवा मोठेच आहे, कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिपुऱ्याचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे, आणि गोवा पण थोडा जरा मोठाच आहे. असं द्या म्हणून म्हणायचंय बुवा बघा, राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे का ना, या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4.
आलेले आहेत संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार गोताळ मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो 18 जून रोजी दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले या ठिकाणी तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खारेगावकर असा हा जुगलबंदीचा सामना होणार आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो बघा अगदी थोडक्यात एक शेवटचा एका मुखड्यामध्ये एका अंतऱ्यामध्ये शेवटचा विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. आणि म्हणून कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोलपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे. जर जमलं तर बुवा हातात धरा. कुठं धरा? कुठं? नाही तर सोडून द्या. त्या पावसात फेकून तुम्ही बघितलं नाही. आणि म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातोय. आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेभाऊ देखील उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात ठेवून बारी संपवते. म्हणून म्हणायचंय आणि आज या सामन्यात मी सप्त सुराचे चार चौकात येते तुला. अरे बुवा आज मी मग शब्दाने सुशांत बुवा तुला सामी वेळी आणि बऱ्याच दिवसाची हौस तुमची सुशांत बुवा. अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचा म्हणून म्हणते बघा आज सांभाळ घसलेलं पाय ग आणि म्हणून तुझं धोक्याचं पाय ग. बघ शंभाल शैला या लग्नाच्या दाईला घोटाळा करायचा नाही ग. बघा गाणं लिहिल्यानं मला काय लिहिल्यानं बघा त्याला काय शब्द सुचतात. म्हणून म्हणायचं बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मुकडा आणि एक अंतऱ्यामध्ये विषय संपवतो. म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच आहे ग. सांग तुला तो जमल काय ग. वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे. म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच आहे ग. मग सांग तुला तो जमल काय ग. मग भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी बघा बुवा आर भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी तो अजून फोडलेला नाही रे. वा अगदी या कोकणातील दिग्गज तुरेवाल्यांसमोर हा विषय दिला आहे. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत आदरणीय स्वर्गीय दत्ताची गराटे माऊलींसाठी या ठिकाणी मनाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची साल जर वांग्याला लावून गेलो हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या वारी. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच आहे. सांग तुला तो जमायला पाहिजे विषय जुनाच आहे. तुला तो जमायला पाहिजे अरे भल्या भल्या अशा तुरे वाड्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरे वाड्याने अजून फोडलेला नाही. तुला तो जमायला पाहिजे विषय जुनाच आहे ग. सांग तुला तो जमायला पाहिजे अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. तुम्ही आहात पंडित ज्ञानी आता सांगा खरं. या उत्तर या प्रश्नाचं गाव करा सर.
झाला. आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत्र दिलं बुवा तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल म्हणून म्हणायचंय. तुम्ही आहात पंडित ज्ञानी, आता सांगा खरं त्या उत्तर त्या प्रश्नाचा दाब करा सर. उत्तर शास्त्रात माहिर ग्रंथ वाचा याची करा खाईर. हे उत्तर शास्त्रात माहिर ग्रंथ वाचा याची करा खाईर. आर भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. तुला तो जमलं पाहिजे विषय जुना समाईर सांग तुला तो जमलं पाहिजे. भले भले अशा तुरे वाल्याने अजून फोडलेला नाही. अरे मग भल्या भल्या अशा तुरे वाल्याने अरे बुवा अजून फोडलेला नाही रे. या ठिकाणी माझे बंधू आदरणीय दीपकजी काडकर माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. शाहिराणा देखील एक सांगणं आहे बुवा रात्र थोडी आणि सोंगफार हा काय आपला गाव नवं आहे ना. कोंबडा हरवतोय आणि बुवा आपली बारी करतोय. बुवा मुंबई आहे म्हणून तुम्हालाही बुवा तुमच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय या रसिक राजाने द्यावा अशी विनंती करतो. तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बुवा माझी एक तुम्हाला मनापासून विनंती आहे की जेवढ्या वेळेत तुम्हाला